ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण आहे ना मसाले भात बनवणार आहे आणि गावच्या पद्धतीने करणार आहोत। आता आपण गावी आलोत ना, तर गावच्या पद्धतीने बनवणार। तर ह्यामध्ये आपण काय काय साहित्य घेतले बघा। 2 ग्लास हे तांदूळ आहे बरोबर, आणि त्यानंतर गाजर घेतले कट करून, टॅमॅटो आहे, तमालपत्र आहे, कांदा आहे, आणि हा आपला खडा मसाला आहे पूरा घेतलेला आहे। आणि ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आल्या लसणाची पेस्ट आहे। ओके, आता प्रथम आपण पाणी गरम करणार आहोत। आता हा आपण तांदूळ आहे ना धुवून घेतलेला आहे, दावतचा तांदूळ आहे आपला हा। आता इकडे पाणी वरती गरम झालं ना ताई, 2 चमचे आपण तेल टाकलेलं आहे पातेल्यामध्ये, आणि आता आपण फोडणी देणार आहोत। प्रथम आपण त्याच्यामध्ये कांदा टाकला आहे, कांदा पूर्ण भाजून घ्यायचा यामध्ये। आपण गावच्या पद्धतीने मसाले भात बनवतो, पुलाव है ना, मसाले पुलाव। खडा मसाला टाकते, टाका। कांदा आता ब्राऊन झाला थोडासा, त्यात खडा मसाला टाकला भाजायला। आता टॅमॅटो टाकले, हां टॅमॅटो टाकला भाजायला। आता तमालपत्र टाकलं, टाका। गाजर आहे कट केलेले ते त्यामध्ये टाकले। आपल्याकडे गाजर नसेल तर बटाणे पण टाकले तरी चालते, मस्त व्हायचे। पूर्ण भाजून घ्यायचे। आता त्यामध्ये आले लसणाची पेस्ट टाकायचे, आता आपण तांदूळ धुतलेले आपण त्यात ॲड करतो, मिक्स करतोय। पूर्ण मिक्स करायचं, म्हणजे आपले गरम मसाले खडे मसाले सगळे त्या भाताला लागले पाहिजे। तांदूळ पूर्ण असं एकदम मस्त वेगळी शिल्लक पाहिजे। मस्त घमघमीत वास उठलाय, सुंदर। आता हा कोणता सुहाणा मसाला टाक, हां धना पावडर, जिरं पावडर, हे सुहाण्याची आपल्याला रेडीमेड पावडर मिळते मसाला, तो आणि ॲड केला त्यामध्ये। सुहाणा मसाला, अच्छा त्यांची पण पब्लिसिटी करायची आपल्याला, द्या इकडे। हे बघा सुहाणा मसाला, बिर्याणी मसाला, तो आपण ह्यामध्ये घातलेला आहे, मस्त पैकी। आता आपण वरती गरम पाणी करायला ठेवलं होतं, ते गरम पाणी आता ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे, ओतायचे। 4 वाटी गरम पाणी घेतलेलं ना, 4 ग्लास।
2 ग्लास तांदळाला 4 ग्लास पाणी घेतले. छोट्या मोठ्याने ग्लास. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण हा भात कुकरमध्ये नाही करत आहोत, टोपामध्ये करत आहोत. त्यामुळे बघा आता कसा फटफडीत मस्तपैकी पुलाव तयार होतो आहे. मीठ टाकायचं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. किती? 2 चमचे, 4, 3 झाले. आता हे 4, चौथा चमचा. काय मॅच कर. मस्त गॅस फास्ट करा. आता पुलाव आपला तयार होत आहे. किती मस्त एकदम उकळी येते आणि वास पण खूप सुंदर येतोय. वाव. भात शिजलेला आहे. आता वरून 2 चमचे टाकणार आहे तूप. की 1 चमचा? 2 चमचे तूप टाकायचं. सुंदर मस्त फुललाय भात. दिसला. आणि तांदळाचं नाव काय? दावत 17 ना, 17 कॅरेट. मस्त एकदम छान झालं. ते ह्यावर कोथिंबीर पेरायची ना, आहे का? मस्त छान झालं. मस्त मस्त घमघमीत झालं. बघा किती छान भात झालाय. पुलाव आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. तुम्ही पण अशा पद्धतीने करून खा.